कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक मोठं विधान केलंय। आमच्या हातामध्ये काहीही राहिलेलं नाही असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे। आमचे पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात असंही कोकाटेंनी म्हटलंय। आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल। कोकाटेंच्या या विधानामुळे आता महायुतीमध्ये वादाची चिन्ह पाहायला मिळतात। स्टंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो। निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही। त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल। पण आपणही नीट काम करा। म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल, शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। माणिकराव कोकाटेंना कदाचित ते माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली। त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही।